हॅलो गाईज, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आत्ता मी आलो आहे बीडच्या रेल्वे स्टेशनला आणि सगळ्यात मोठी अपडेट जी असेल ना आत्ताची जस्ट, तर ती आहे बीडच्या रेल्वे स्टेशनला. ती काम असं म्हणतो मी ते तुम्हाला मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, ट्रेन आली आहे. हा एक इथं एक भाग सोडला तिने, पुढे गेल्याच्यानंतर अहिल्यानगर साईडला मध्ये एक सोडला आणि त्याच्या पलीकडे एक सोडला. अशा 3 भागामध्ये डिवाईड झालेली असं इथून तरी दिसतंय. पुढे गेलं अजून समजेल. तर इथं सगळ्यात मी असं काम म्हणत होतं की कारण की ट्रेन आली पटरी घेऊन आणि तिथं पलीकडे पण काम झाले, ते तुम्हाला दाखवतो पहिली गोष्ट. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इलेक्ट्रिशियनचं जे काम आहे ना ते इथं भरपूर झालेलं आहे. बघू शकतो तुम्ही. हे बघा, खांबचं तार वगैरे बसूच राहिली. आणि ह्या साईड ही जी साईड दिसते तुम्हाला, इकडं असे बल्ब लाईटीचं काम झालेलं आहे, म्हणजे असे खांब वगैरे लावले लाईटीचे. हे बघा, त्या बोर्डपासून ते बीडच्या स्टेशनपर्यंत. आता त्या साईडला परळी साईडला तुम्हाला जाऊन दाखवतो तिकडे काय काय अपडेट आहे. पण इथं तर सगळ्यात मोठी अपडेट आहे. आत्तापर्यंत 2 स्टेशन शूट केलेत ना मी, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी अपडेट ही दिसली. इकडे लाईटीचे जे लावले तिथं 2-3 झाडं दिसत आहेत. ते झाडं आता नाहीत, पण हे लाईटीचे जे लावले ना त्यांनी तर खूप भारी वाटते. आणि सगळ्यात मेन म्हणजे राहिलं जे होतं ते ट्रॅक घेऊन आली ही ट्रेन. आता इथं ट्रॅक खाली केलेले आहेत. आता ही कधी जाणार आहे ते माहीत नाही. पण इलेक्ट्रिशियनचं जे खांबचं जे काम होतं मेन म्हणजे ह्या स्टेशनवर खूप दिवस बंद होतं, ते खूप झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता तुम्हाला मी पुढं जाऊन दाखवतो ते पुढं काय काय काम झालेलं आहे. तर चला, हे बघा, असं काम झालेलं आहे. इथं भरपूर प्रमाणात झाले काम. खूप मोठी अपडेट जे म्हणत होतं ना ते ही म्हणत होतं ही ट्रेन आली ही ट्रॅक घेऊन. आता हे ट्रॅक कुठं पडणार आहेत ते माहीत नाही. म्हणजे काय करणार आहे, सपोज ही नवीन आणलेली ट्रॅक टाकते आणि जुने ठेवते. हे बघा, आणि त्या साईडला पण काम चालू आहे. तर ते लोखंडाचे जे बॉक्स होते ना तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले होते, ते पण पुढे त्या परळी साईडला जे आहेत ना ते फिट केलेले आहेत. आणि ते तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. तिकडे पण JCBचं काम आहे, ते पण तुम्हाला दाखवतो मी. आणि हे बघा, हे आहे बीडचं स्टेशन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना आता मला त्या साईडला जावं लागेल, तर तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो मी. हा खूप थोडा मोठा व्हिडिओ होईल, तर ॲडजस्ट करून घ्या. इथं गाडा आणून ठेवलेलं ऑलरेडी. स्टेशनचं रेल्वे सुरू झाले की इथं काहीतरी व्यक्ती बघा असं काम आहे. आणि वर्कर पण भरपूर आहेत इथं बरं का. पलीकडची बॅक साईडला आहे, तर तुम्हाला वाटलं तर त्या साईडला पण जाऊन दाखवतो काय काम चालू आहे सध्या. इथे येऊन बसलेले लोक मस्त एन्जॉय करत सध्या तरी. तुम्हाला जर लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर एकदम पुढे गेल्यानंतर तर काम चालू होतं स्टेशनचं. तिथपर्यंत तर हे पूर्ण लावलेलं दिसतं आहे इलेक्ट्रिक खांब. आणि ह्या साईडला जे आहे ना ते लाईटचे खांब लावलेले आहेत, तिथपर्यंत लावलेले आहेत. आणि आपण आता त्या साईडला जाऊन तिथली तुम्हाला अपडेट दाखवते मी. आणि तसंच मग परत हां इथं खूप अजून एक अपडेट झाली. थोडंसं पुढं जाऊन दाखवतो मी तुम्हाला. ट्रॅक टाकले आहेत खाली. आणि हे बघा, बॅक साईडला जर म्हणतात ना तर ते पत्र्याचे बॉक्स आणून ठेवले, ते अजून पुढं ह्या साईडला फिट केलेले आहेत आपलं अहिल्यानगर साईडला. आणि हे बघा असं तिकडं सामान येऊन पडलेलं. इकडं पण लेवलचं काम भरपूर झालेलं. खूपच भारी वाटलं हे बघून मला तर. शॉकिंग, गुडवाला शॉकिंग बरं का, चांगलं शॉकिंग. आणि मागच्या वेळेस जेव्हा आलतो ना मी त्यावेळेस ह्या साईडला बघा JCBनी ना माती वगैरे घेऊन लेवलचं काम चालू होतं. तर ते भरपूर झालेलं आहे दिसतं आहे. आणि हे जे साईड ट्रॅक टाकले ते मी ही ट्रेन जी आहे मला वाटतं परळी साईडकडून टाकत आलेले असावं ट्रॅक, किंवा आत्ता पहिल्या वेळेस आले माहीत नाही. मग इथं तरी उभं करायला दिसते. आता ती साईड तुम्हाला दाखवतो, पण आता त्याच्या अगोदर आपण जी परळी साईड आहे थोडं पुढं जाऊन तुम्हाला दाखवतो की काय काय नवीन दिसतंय ते.
यांची काय कमीच नाही बरं का. काय नाही बाबांनो. पाणी जाते खालून, पाणी जाण्यासाठी त्यांनी हे केली, सोय केली. हे बघा पाणी. हे बघा अशी लेवल केली. पुढं आणखी काम चालू आहे. आता हे काय एक्झॅक्टली ते माहीत नाही, पण पूर्ण झाल्याच्या नंतर समजणार आहे काय ते नाही. हा इथपर्यंत आलं आहे असं ते लेवल, म्हणजे हे करत ठेवलेलं आहे असं. खांब आहेत बघा. हे आनंद होतो खूप, म्हणजे खूप भारी वाटते हे सगळं बघून. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ना, इथं ना बॉटल पडल्या त्या ड्रिंकच्या वगैरे, तर त्या आता नाहीसेच झाल्यात, म्हणजे दिसतच नाहीत. तर ही चांगली गोष्ट आहे. सगळ्यात खूप भारी वाटलं की मागच्या व्हिडिओमध्ये पण दिसलं नाही मला, आणि आत्ता पण नाही दिसलं, तर खूप चांगलं वाटलं. ज्यावेळेस मी स्टार्टिंगला तुम्हाला दाखवलं होतं व्हिडिओमध्ये, त्यावेळेस खूप ठिकाणी होत्या, तरी पण मी तुम्हाला काही ठिकाणीच दाखवलं काय नाही. पण आत्ता सगळ्यात भारी असं वाटतं की 2 वेळेस मी शूटला आलो आहे आणि असा काही प्रकार दिसला नाही, तर चांगलं झालं. बघा दोन्ही साईडला, म्हणजे मधल्या साईडला खांब बसवलेले आहेत, आणि ते खूप पुढे दिसतात, आणखी पुढे दिसतात. जिथपर्यंत नजर जाते ना तिथपर्यंत खांब दिसतात बसवलेले. खूप झाले काम इलेक्ट्रिशियनचं. आणि ही आहे पटरी बघा. हे बघा ह्या 2 पटऱ्या येऊन पडलेल्या. पुढं नाही दिसत, इथपर्यंतच आहेत त्या, पुढं नाही. तर चला आपण आता, ही झाली परळी साईडची अपडेट. जे की इलेक्ट्रिशियनचे जे खांब आहेत त्याचे ते जे आहेत ते जो मध्ये जो हे आहे ना पूल आहे बघा, तिथपर्यंतच दिसत, त्याच्या पुढे तर नाही दिसत. फक्त पेटी वगैरे जे लावलेले आहेत त्याच दिसतात साईडला. आणि आता इकडे बघू आपण, इकडे JCBचं काम चालू आहे या साईडला. रेल्वेच्या असं बॅक साईडला पण जाणं होतं, स्टेशनच्या बॅक साईडला, पण तिथं काय एवढं दाखवण्यासारखं नाही. मी इथून बघितल्याच्यानंतर त्याच्यामुळे ते नाही दाखवत मी तुम्हाला. तिथं फक्त वर्कर आहेत आणि ते त्यांनी जे सामान आणलेलं आहे ते त्यांचे ते हे चालू ठेवायला लागले सामान, त्याच्यामुळे ती अपडेट काही नाही तिथं. जी काय आहे ती इथंच आहे, प्लॅटफॉर्मवरच आहे पुढं. ताजंच काम आहे, एक अजून पूर्ण वाळलं पण नाही. भरपूर लोक येतात बघण्यासाठी, एक्साइटमेंट त्यांना पण कधी चालू होते. आता बोललेत 17 सप्टेंबर आलंच जवळ. आता बघू काय होतं 17 सप्टेंबरला. बघा ही ट्रेन थांबली. पुणे दाखवते, पुणे मध्य रेल. चला तर त्या साईडला जातो मी. हां इकडे JCBचं काम चालू आहे, बघू शकता तुम्ही ते. आणि इथं एक आता ही जशी ट्रेन आली ना डिझेलवरती, डिझेलच असतं आय थिंक, तर तशीच सेम डायरेक्ट डिझेलवरतीच येणार बीडपर्यंत शक्यतो. इलेक्ट्रिकचा आणखी यायला वेळ आहे, काम तर चालू आहे इलेक्ट्रिकचं जोराने, पण सध्या जरी आली ना तरी डिझेलवरतीच येईल. कारण की जे आता चालू आहे अंमळनेरपर्यंत, अहिल्यानगर अंमळनेरपर्यंत. आय थिंक हे लिफ्टचं असावं, लिफ्टचंच आहे बहुतेक. तिकडे पण एक बनलेलं ही माल ट्रेन आहे, माल घेण्याची ट्रेन. आणि हे तर बघा तिकडे पण पात्र्याचे बोट बसेल, ते तुम्हाला दाखवतोच. बोट नाही, पात्र्याचे डबे. ते मला पण नाही माहीत, आय थिंक ते इलेक्ट्रिकसाठीच काहीतरी असतील, पण एक्झॅक्ट माहीत नाही मला. हे बघा
ह्याच्यामध्ये आणखी पटरी आहे ह्याची. सध्या तरी 2 ट्रॅक आहेत, म्हणजे ते एक प्लॅटफॉर्म आणि हे एक प्लॅटफॉर्म, असे 2 प्लॅटफॉर्म तर आहेत सध्या तरी. खूप मोठी आणि बिग अपडेट आहे बरं का. खूप बघू शकता तुम्ही, पूर्ण सामान घेऊन आली. कुत्रं कसं झोपलं याच्यामध्ये, हा जाईल पुण्याला डायरेक्टच. काय रे बाबा, झोपला आहे ना बाबा. आता हे चेंज करतील, पटरी जे आणलेले आहेत ना, जुन्या पटरी काढतील आणि नवीन पटरी बसवतील त्याच्यामध्ये. आता आपण जे चालू आहे ना, ते चाललो आहे आयल्यानगर साईडला, आणि तिकडचे अपडेट दाखवते. मध्ये पण ट्रॅक जॉईन झाले तिथून, ते पण तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवतो. हे बघा, इथं 2 ट्रॅक पडलेले, ते एक आणि आणि पुढं काम चालू, म्हणजे सध्या तरी हेच होईल. पण आता इलेक्ट्रिकची जी ट्रेन आहे ती शक्यतो एवढ्या लवकर तर नाही येणार, पण मला वाटतं डिझेलवरची चालू होईल, जी अंमळनेरपर्यंत आहे तीच येईल कंटिन्यू इकडे. ही एक ट्रेन आहे आणि मागे आणखी 2 डबे आहेत मोठे, असे 3 ह्याच्यामध्ये डिवाईड झालेली बघा ही. थोडं पुढं जाऊन मी तुम्हाला दाखवतो तिकडचं काय नवीन अपडेट आहे. हे बघा, हे नवीन हात राहिलेलं आहे, ट्रॅक टाकले तिकडं नवीन. ह्याचं काम तर आता सुरू करते मी इकडं. आता एक्झॅक्ट इथं किती प्लॅटफॉर्म होते ते नवीन, म्हणजे एक्झॅक्ट नाही सांगता येणार, पण सध्या तरी 2 प्लॅटफॉर्म आहेतच. आणि इन फ्युचरमध्ये बघू, ते बघा तिकडं पण पूर्ण लेवल करायला घेतलं आहे, आणि ते पेट्या बसवल्या आहेत, ज्या की तुम्ही मागच्या वेळेस बघितलं असेल. आणि तिकडं पूर्ण लेवल करून घेतलं आहे पूर्ण जेसीबीने. तिकडे पण ते हे ट्रॅक आहेच. बघू आता काय होतं पुढं. तर मी आता आलो आहे पुढं चालत बीड स्टेशनपासून ते आपल्या स्टेशनपासून ते इथपर्यंत आयल्यानगरच्या साईडला आलो आहे. आता इथं पण ट्रेन थांबलेली, ती काय घेऊन आली ते बघतो मी पुढे जाऊन. आणि तिकडे पण एक ट्रेन थांबलेली. आणि हे बघा, हे नवीन काम दिसतंय. हे बघा, इथं हे खोदकाम झालेलं आहे. मला वाटतं इथं आर्थिंगचं काहीतरी काम असावं आहे ते. तिथं पण 2 बोर्ड बसवले, पत्र्याचे 3 हे बसवलेत डबे, आणि इथं पण बसवले. खरंच खूप मोठी अपडेट आहे ही. आणि इथं पण खांबचं काम झालेलं आहे. आता इलेक्ट्रिक खांबचं जर बघायला गेलं ना, तर भरपूर काम झालं आहे पुढं पण. तिकडं सर जिथपर्यंत आपण बघतो तिथपर्यंत झालेलं आहे. आणि हे एक नवीन बसवले काय, पण हे काय घेऊन नाही आले. हा तिचं मेन हे असेल, इंजिन असणार आहे आय थिंक. हे बघा, बघा इथे एक थांबली, इथं 3 अशा हे येतं जागेवर थांबली ट्रेन डिवाईड करून. बघा, तर असं आहे बघा हे नवीन अपडेट, आणि सगळ्यात मोठं अपडेट बीडच्या रेल्वे स्टेशनवरचं. तर असं आहे बघा हे काम, भरपूर अपडेट झालेली. हे बघा, खूप मोठी अपडेट. आता कधी रेल्वे माहीत नाही, 17 तारीख तर बोलतात, 17 सप्टेंबर, पण आता माहीत नाही. तर असे अपडेट आहे. आणि मेन म्हणजे लाईटीचे पोल होऊन बसवलं आहे, ते पण एकदम चांगलं काम केलं आहे, ते एक नवीन अपडेट आहे. तर असे आहे बीड रेल्वे स्टेशनचे अपडेट. आत्तापर्यंतचं सगळ्यात मोठं अपडेट आणि सगळ्यात मोठं काम आणि फास्ट चालू आहे सध्या तरी, तर बीडच्या रेल्वे स्टेशनवरच आहे सध्या तरी. मेन अपडेट, मोठी अपडेट आणि सगळ्यात काम चालू जे आहे ती अपडेट जर म्हणा गेलं तर बीडच्या स्टेशनवरच आहे. बाकीच्या स्टेशनवरती आहे पण थोडी कमी आहे, पण इथं सध्या तरी फास्ट काम चालू आहे सगळ्यात जास्त. तर आता ही होती अहिल्यानगरची साईड, आणि आता आपण चाललो आहे परत परळी साईडला, म्हणजे आपल्या बीडच्या मेन स्टेशनवरती. तर ही होती दोन्ही साईडची अपडेट होती, जे की एकदम भारी आणि खूप मोठी अपडेट. हे बघा, तार जी लाईटीची जी तार आहे ना, ती आता फक्त जॉईंट करायची राहिली ह्याला, बाकी तर सगळं झालेलंच आहे ऑलमोस्ट. आणि आर्थिंगचं काम पण राहिलं इथं. तर हे आता हे काय खोदून करण्यात, आर्थिंगसाठी खोदले का काय माहीत नाही, पण खोदकाम झालं इथं. तर हे बघा असं
आणि इकडे एक ट्रॅक काढला आहे दुसरा, जे की इथपर्यंत झालं आहे काम. हे बघा, भरपूर काम झाले. इकडे मी आलोच नव्हतो, कारण की किती दिवसात, मला वाटते 15-20 दिवसामध्ये सगळं झालं असणार. कारण की मी शूट केल्याच्यानंतर आज आलो आहे, आणि ते पण एवढी मोठी अपडेट झाली. तर अशा ही दोन्ही साईड, ही साईट आणि ही साईट अशी आहे. तर तुम्ही बघितलं असेल दोन्ही साईड भरपूर काम झालेलं आहे, दोन्ही साईडला, परळी साईडला आणि अहिल्यानगर साईडला. आता मला तर 100% असं वाटतं की डिझेलवरची जी ट्रेन आहे अंमळनेरपर्यंत जी येते अहिल्यानगरवरून अंमळनेरपर्यंत, तीच ट्रेन इकडं शिफ्ट होईल. 17 तारखेला आली तर बापरे, भारीच मग तर एक समजा. तर हे होतं अपडेट. तर असा होता बीड रेल्वे स्टेशनचा हा ब्लॉग आणि ही अपडेट नवीन. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.